बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्य निवडणूक आयोगाने अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। आयोगाच्या घोषणेनुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल। त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील। यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होईल। उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत आपली उमेदवारी दाखल करता येईल। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल। ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरवलेली आहे। 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। 17 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। या मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे त्यात कोणतेही नाव समाविष्ट करणं किंवा वगळण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल। यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी 16 जानेवारी रोजी केली जाईल। त्यानंतर 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल। उमेदवारांना 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 नंतर केलं जाईल। त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल। त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यात चक्क भाजप उमेदवारांचा बाप काढला। मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे, माझा काका तुझ्या बापापेक्षा खूप मोठा आहे असे ते म्हणालेत। त्यांच्या या विधानामुळे दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे। तत्पूर्वी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। पुणे महापालिकेचा गड सर करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आक्रमक रणनीती आखली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत। त्यांनी पुण्यात रोड शोही केला। त्यात त्यांनी भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर वरील शेलक्या शब्दात टीका केली आहे। ते म्हणाले, मी शब्दाचा पक्का आहे। उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला तरी मत द्यायचे आहे। तुम्ही मागे अनेकांना मतदान केले, पूर्वी ते घड्याळावर निवडून आलेत। तुम्ही आम्हाला सत्ता द्या। या भागातील टँकर माफियांचे कंबरडे मोडले नाही तर अजित पवार नाव नाही सांगणार। अजित पवार यांनी यावेळी भाजपच्या नेत्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली। ते म्हणाले, गजर कशासाठी वाजतो? माणसांना जागे करण्यासाठी। एकदा घड्याळाचे बटन दाबून बघा मी काय करतो। आम्हाला येथील ड्रग्ज वगैरेंचे अवैध धंदे बंद करायचेत। येथील प्रभाग 4 मधील विरोधी उमेदवार टँकर माफिया असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे। इथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण काही कच्चे नाही। आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेले तर आम्हीही सोडणार नाही। मी मोठ्या काकाचा पुतण्या आहे, तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे असे ते भाजप उमेदवारांना सुरेंद्र पठारे यांना निर्वाणीचा इशारा देताना म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजप आणि एमआयएमच्या अकोट येथील युतीवर खोचक शब्दात निशाणा साधला आहे। वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचं आणि आतून मात्र सत्तेसाठी अकोट पॅटर्न राबवायचा हा भाजपच्या लेखी जनमताचा आदरच ठरतो असं ठाकरे गटाने म्हटलंय। राज्यात सध्या मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक उरला असताना प्रचार टोकाला पोहोचलाय। त्यातच अकोट नगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर भाजप आणि एमआयएमची कथित युती झाली आहे। यामुळे हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला विरोधकांच्या प्रचंड टीकेला सामोरे जावं लागतंय। भाजपने अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयएम आणि इतर पक्षांना सोबत घेऊन अकोट विकास मंच स्थापन केला। यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कौतुक करताना म्हटलंय की
भाजप अधिक MIM अकोट पॅटर्न. भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट MIMच्या 5ही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय लिहिणाऱ्या आणि फेविकॉल युतीसाठी अभिनंदन. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचं नाटक करायचं आणि आतून मात्र सत्तेसाठी अकोट पॅटर्न राबवायचा हा भाजपच्या लेखी जनमताचा आदरच ठरतो नाही का, असा त्यांनी या प्रकरणी सवाल उपस्थित केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधत मुंबईकर मतदारांना मुंबई आपल्याच म्हणजे मराठी माणसांच्याच ताब्यात ठेवण्याचे आवाहन केले. मुंबई आपली आहे, तिला आपल्याच ताब्यात ठेवा, आता चुकाल तर मुंबईला मुकाल, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून मला आपलाच विजय असल्याची खात्री पटली आहे, पण गेल्या 1-2 दिवसात पैशाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू झाल्यामुळे सावधगिरी बाळगा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. त्यात त्यांनी आपल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी व नंतर काय काळजी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करण्याचा आरोप केला. तसेच निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, गत निवडणुकीत येथील आमच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता, पण यावेळी त्यांचा दणदणीत विजय होणार हे निश्चित आहे. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कसे जगायचे हे शिकवले, पण शिवाजी महाराजांचा झाकलेला पुतळा पाहून आपण ही निवडणूक कुणाविरोधात लढत आहोत हे दिसून येत आहे. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत, आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे, आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. मग आता तुम्ही विचाराल, आपल्या विरोधात कोण आहे? आपल्या विरोधात कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. तो गद्दार आहे, हा भाग वेगळा, पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारी आहे. मला या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला येथील माझ्या उमेदवारांचा विजय हवा आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आणि स्फोटक आरोप करत राजकीय वातावरण तापवलं आहे. बावनकुळे यांच्या नावावर अनेक खाणी असून त्या खाणींवरून जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात याची चौकशी करण्याचे थेट आव्हान बच्चू कडूंनी दिलं आहे. ही केवळ आरोपांची सुरुवात असून येत्या 16 तारखेच्या मतमोजणीनंतर बावनकुळे यांच्याशी संबंधित सर्व पुरावे सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपची कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. भाजप मोठ्या प्रमाणात पैसा वापरत असल्याचा आणि तो खुलेआम वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडे एवढा पैसा कुठून आला हा खरा प्रश्न आहे. नोटाबंदीमध्ये भाजपने लूट केलीच आहे. त्यांनी कशात लूट केली नाही ते तरी सांगा, असा थेट सवाल कडूंनी उपस्थित केला. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी एकही क्षेत्र असं नाही जिथं भाजप पैसे खात नाही असा घणाघाती दावा केला. या वक्तव्यामुळे भाजप विरोधी राजकीय वातावरण अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करताना बच्चू कडूंनी विशेषतः खाणी आणि वाहतूक व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. बावनकुळे यांच्या किती खाणी आहेत आणि त्या खाणींवरून किती ट्रक चालतात याची माहिती बाहेर यायला हवी, असं सांगत त्यांनी जगदंबा ट्रॅव्हल्स कंपनीचा उल्लेख केला. या कंपनीचे ट्रक नेमकी किती आहेत आणि ते कुठे कुठे काम करतात याची चौकशी करण्याचं आव्हान त्यांनी माध्यमांमार्फत दिलं. या सर्व बाबींचे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी जनतेसमोर आणू, असंही कडूंनी स्पष्ट केलं. राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला असून 1,500 रुपयांचा हप्ता आजपासून माझ्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने या योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाने नियमित लाभ देण्यास परवानगी दिल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र एकरकमी 3,000 रुपये देण्याच्या चर्चांना आयोगाने स्पष्टपणे मजाव केल्याने या निर्णयाला राजकीय तसेच प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नव्या योजना, नवी लाभार्थी किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्यास मनाई असते.
याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला. मात्र आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील लाभ देण्यास आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा होणार अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या दाव्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल झाल्या. काही राजकीय पक्ष आणि नागरिकांनी हा प्रकार आचारसंहितेचा भंग ठरतो का असा सवाल उपस्थित केला. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने थेट मुख्य सचिवांकडे याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीवर प्रेम असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी, तिकडून मुख्यमंत्री व्हावं. त्यांना मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात. जम्मू काश्मीर, लडाखलाही मुख्यमंत्री करू शकतात. आपल्या मुख्यमंत्र्यांनाच मराठीविषयी प्रेम नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतायत. काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपने हिंदी सक्तीची करू असं सांगितलं आहे. नवी मुंबईची भाषा मराठी नाही का असा सवाल राऊत यांनी केलाय. नवी मुंबई हे शहर आगरी कोळी मराठी भाषिकांनी वसवलेलं शहर आहे. तो संपूर्ण भाग मराठी आहे. तिथले आमदार आमचे नसले तरी मराठी आहेत. बाहेरची काही लोक तिथं कामधंद्यासाठी आलेत. संजय राऊत पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसई विरारला मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आणि तिथं त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं. विरारची भाषा हिंदी कधी झाली? तो मराठी माणसाचा परिसर आहे. तिथं काही बाहेरची लोक आली असतील, पण मुख्यमंत्र्यांनी मराठीत भाषण न करणं हे अगदी चुकीचं आहे. त्यांच्याकडून हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई विरार हे चिमाजी अप्पांचं आहे. फडणवीसांनी किमान पेशव्यांचा तरी मान राखायला हवा होता. चिमाजी अप्पांचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी तुम्ही हिंदीमध्ये भाषणं करता. अशाच प्रकारे मुंबई महाराष्ट्राबाहेर काढण्याचे यांचं कारस्थान हे यशस्वी करत आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले, अण्णामलाई काल म्हणाला आमच्या तोंडात बॉम्ब बसले आहेत. अरे तुझ्या तोंडात जर बसले आहे तर जा ना चेन्नईला, इथं कशाला आहे? महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या भावनांशी खेळत आहेत. याचा एकही सत्ताधारी निषेध व्यक्त करत नाहीत. त्याला कोण ओळखतं? त्यांच्या राज्यातही त्याला कोणी ओळखत नाही. तो मराठी माणसांना इथं येऊन आव्हान देतो. तू तिकडे जाऊन बोल की चेन्नई तुमचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. तिथं बोलण्याची काही हिंमत नाही यांच्यामध्ये. आमचे राज्यकर्ते हे शंड आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे 2 दिवस उरले असतानाच भाजपने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी आणि इतिहासात नोंद होईल अशी कारवाई केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष किंवा इतर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माजी महापौरांसह 54 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कठोर कारवाईमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. भाजपने पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र आहे. भाजपने पक्षविरोधी कारवायांवर कठोर भूमिका घेत ही कारवाई केली असून यामध्ये 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत नाशिकचे माजी महापौरही असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात थेट निवडणूक लढवणे, अपक्ष किंवा इतर पक्षाकडून उमेदवारी स्वीकारणे हे गंभीर पक्ष शिस्तभंग असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. नाशिक भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हकालपट्टी मानली जात असून यामुळे बंडखोर गटाला मोठा धोका बसल्याचे बोलले जात आहे. नाशिक महापालिकेत सत्ता मिळण्यासाठी भाजपने यंदा 100+ नारा दिला होता. या उद्दिष्टांसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गटात घेतले. अनेक इच्छुकांना उमेदवाराची आश्वासने देण्यात आली होती. 122 नगरसेवक पदाच्या जागांसाठी 1077 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात केवळ 122 उमेदवार उपलब्ध असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. याच पार्श्वभूमीवर महायुती होणार की नाही याबाबतही मोठा संभ्रम होता, ज्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.